गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ऑलमोस्ट माझा इथं स्वयंपाक रेडी झालेला आहे. आज नाश्ता म्हणाल तर उपीट. येस, वीकेंडला उपीट बनत असतं कारण पूर्वाला खूप आवडतं त्यामुळं. त्यानंतर इथं आहे शेपू पराठा. येस, शेपूचा पराठा. भाजी फारशी आवडत नसली तरी शेपू पराठा छान लागतं. नेहमीप्रमाणे भाकरी बनवलेली आहेत आणि आता गाजराचं सीझन असल्यामुळं आम्ही एकही चान्स सोडत नाही. आठवड्याला माझ्याकडं गाजरचा हलवा बनतो आणि ही जी गाजरं आहेत ना वर्षभर मिळत नाहीत, याच सीझनमध्ये मिळतात. आणि परवासुद्धा मी ना गाजराचा पराठा बनवला होता, म्हणजे गाजर घालून पराठा बनवला होता. कोबी वगैरे घातला होता त्याच्यामध्ये, खूप छान झाले होते. सो येस, एकदम गोड आणि छान आहेत. ओमकार तर येता जाता खातच असतो गाजर, त्यालाही फार आवडतात. चला तर मी पटकन गाजरचा हलवा बनवून घेते. गाजर स्वच्छ धुवून घेतले, खिसून घेतले आणि पॅनमध्ये 2 चमचा तूप घातलेत. त्याच्यावर ना गाजर पूर्ण छान परतून घेईन. दूधसुद्धा इथं तापवून ठेवलं आहे. नंतर 1 कपभर दूध मी या हलव्यामध्ये घालून छान परतून घेणार आहे. याच्यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे, माझ्याकडे एक पॅकेट होतं म्हणून. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते आहे, काजू आणि बदाम घालते आहे. रेझिन्स पूर्वाला फारसे आवडत नाहीत. ॲक्च्युली मी काय करते, तूप जेव्हा गरम होतं ना त्याच्यामध्येच ड्रायफ्रूट्स टाकते आणि थोडं परतून घेते आणि मग गाजराचा खीस घालत असते. घाईघाईत ते राहून गेलं. आधी गाजराचा खीस घातला आणि मग लक्षात आलं, म्हणलं जाऊ दे काही हरकत नाही. येस, आता ह्याच्यामध्ये 1 कपभर दूध घातलेलं आहे आणि छान असं परतून घेते आहे. एक 10 मिनटं ठेवीन आणि मग गाजरचा हलवा रेडी. आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर फन डे नाही आहे, भरपूर कामाचा दिवस आहे ॲक्च्युली. येस, सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि उठल्या उठल्या म्हणलं की दळणाची तयारी करून ठेवावी. इथं घेतली आहे मी हरभरा डाळ 2 किलो आणि छान रोस्ट करून भाजून घेतली आहे. त्यामुळं काय होतं, पीठ जास्त दिवस टिकतं सुद्धा आणि त्याला खमंगपणा सुद्धा येतो. थोडीशी गरम असल्यामुळं अशी प्लेटमध्ये मी ठेवलेली आहे. विकतचं पॅकेटचं जे डाळीचं पीठ असतं ना ते मी फारसं वापरत नाही. असं दळून आणलं की भरपूर दिवस मला डाळीचं पीठ जातं आणि भजी वगैरे घरी बनत असतात किंवा चिला बनतो, पूर्वाला खूप आवडतो. भजी आजकाल ओमकारला आवडायला लागले. आपल्याकडे 1 टाईम भाकरी असते आणि 1 टाईम चपाती बनते. त्यामुळे ज्वारी आणि गव्हाचं पीठ आणि एकत्रच सगळं दळण करून आणतो. त्यामुळे सारखं सारखं दळायला पळण्याची गरज नाही आहे. विकेंडला ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवतो, त्यामुळं वीकडेजमध्ये एकदम रिलॅक्स होतं. भाजी वगैरे सुद्धा विकेंडलाच आम्ही आणत असतो. पटकन मी रेडी होते. आता मी चाललेले आहे ज्वेलरी शॉपमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहोत ज्वेलरी शॉपमध्ये. एका फ्रेंडला गिफ्ट घ्यायचं होतं आणि इथं आम्ही आलेलो आहोत 2 व्हीलरवरून, कारण इथं पार्किंग नाही आहे 4 व्हीलरची आणि मला आवडतं 2 व्हीलरवरून फिरायला. पूर्वी खूप फिरायचो आम्ही असं. आता आपली यूट्यूब फॅमिली भेटली होती, म्हणजे आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि तिथे बाहेर पडत होते. बापरे, चांदी किती महाग झालेली आहे, जवळपास वर्षभरात डबल झाल्यासारखं वाटते प्राईस. असं आम्हाला जे घ्यायचं होतं गिफ्ट आम्ही घेतलेलं आहे आणि पूर्वाला पैंजनसुद्धा पाहिलं. 2-3 डिझाईन तिला पाठवलीसुद्धा, पण तिला ती फारशी आवडली नाही. तर नेक्स्ट टाईम तिला घेऊन येऊ आणि तिच्या आवडीचं एखादं छानसं पैंजन घेऊ. बापरे, नाही नाही म्हणत इथं पण भरपूर वेळ गेलेला आहे. येताना आम्ही काय केलं होतं, दळण आहे ना गिरणी ठेवून आलो होतं. आता घरी जाताना दळण घेऊन जाऊ. गिरणीच्या बाहेर 10 मिनटं झालं आम्ही थांबलेलो आहोत आणि 2 दळण झालेले आहेत, 1 राहिले. ते घेऊ आणि जाऊ, कारण संध्याकाळी आणखीन एक प्लॅन आहे. सो म्हटलं पटापट सगळी कामं झालीत की बरं पडतं नाही का. पहिला घरची कामं आणि त्यानंतर एक्स्ट्राची. ॲक्च्युली आमच्या सोसायटीत ना जे दळण असतं ना फ्रेशवालं, ते घरी प्रोव्हाइड करणारे सुद्धा लोक आहेत. पण ह्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात ना, मला आणि नवऱ्याला दोघांना पर्सनली स्वतः करायला आवडतात. कारण मुलांनी आपण ह्या सगळ्या गोष्टी खात असतो, तर गहू ज्वारी जे काही आहे ते चांगल्या क्वालिटीचं आपण आणत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी होतात नाही का. पुणे बुक फेस्टिवल, येस, याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ॲक्च्युली मलाही इथं यायचं होतं, पण जमलं नाही. नवऱ्यानं मला घरी ड्रॉप केलं, फ्रेश झाला आणि तो लगेच इथं आलेला आहे. मुलांना बुक रीडिंग करायला खूप आवडतं आणि त्याला स्वतःलाही बुक वाचायला खूप आवडतात. मलाही स्वयंपाक करायचा होता आणि मुलांच्याही काही ॲक्टिव्हिटी होत्या, त्यामुळे मला येता आलं नाही. पण नेक्स्ट टाईम नक्कीच मुलांना आम्ही घेऊन येऊ.
कितीही आपण ऑनलाईन पुस्तकं वाचली तरी पुस्तक हातात घेऊन जो वाचण्याचा आनंद आहे ना तो वेगळाच आहे. आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे की माझ्या दोन्ही मुलांना बुक रीडिंगची आवड आहे. त्यामुळे आम्ही दोघंही ना मुलांना किती एक्सपेन्सिव्ह बुक असू दे ते घेऊन देत असतो त्यांच्या आवडीचे. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की बड्डेलासुद्धा आम्ही मुलांना बुक घेऊन देत असतो, त्यांना स्वतःहून घेऊन जात असतो, त्यांच्या आवडीचे ते बुक्स घेत असतात. सो यस. आणि इथं तर मी ऐकलं आहे की 50 लाखाहून अधिक बुक्स आहेत म्हणून. पुस्तक प्रेमीसाठी तर मग खजानाच नाही का. वाव. नवऱ्याला म्हणाले होते की चालला आहेस तर एखादी व्हिडिओ क्लिप शूट करून आण, म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्या या ॲड करता येईल. याडा घरी आल्या आल्या ओमकारनं त्याला मिठी मारलेली आहे पुस्तकं बघून. तो थोडा इमोशनलही झालेला आहे आणि खुशही झालेला आहे. काय आणलंय? मला ना इथे एक गोष्ट बोलावीशी वाटते आहे. मी नेहमी म्हणत असते माझ्या व्हिडिओमधून किंवा मला असं बोलावंसं वाटते की एक आई असती ना आपल्या मुलांवरचं प्रेम आहे ना ते बोलून बोलून व्यक्त करत असते. त्याचं कारण म्हणजे मुलांना त्याची जाणीव असावी, आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो, त्यांच्यासाठी किती कष्ट करत असतो. आपल्या आवडीनिवडी किंवा आपल्याला जी गोष्ट हवी असते ती बाजूला ठेवतो आणि मुलांची पहिली गोष्ट आपण कंप्लीट करत असतो. म्हणजे माझ्याच बाबतीत म्हणाल ना, मुलांसाठी मी नेहमी म्हणत असते बघा, सकाळी मी लवकर उठत असते, तुमच्यासाठी लंच बॉक्स बनवत असते, तुम्ही आजारी पडल्यानंतर औषध गोळ्या देत असते, रात्रभर जागी राहत असते, तुमचं खाणं पिणं तुमच्यासाठी हे करते ते करते. म्हणजे मी बोलून दाखवत असते कारण त्यांना जाणीव व्हावी की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो म्हणून. पण बाबाचं प्रेम म्हणाल तर तो कधीच बोलून व्यक्त करत नाही, मुलांवर भरभरून अपार प्रेम करत असतो. आणि मी नेहमी म्हणते तसं आई बोलून प्रेम व्यक्त करते, बाबा न बोलताच मुलांच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करत असतो, पूर्ण करत असतो. आणि मुलांच्या आयुष्यातला पहिला हिरो जर कोण असेल तर तो म्हणजे त्यांचे वडील. म्हणजे आयुष्यातले जे चॅलेंजिंग गोष्टी असतात किंवा अवघड गोष्टी असतात ना तर ते शिकवण्याचं काम बाबा करत असतो. जसं की छोट्या छोट्या गोष्टी असतील, सायकल शिकवणं असेल, स्विमिंग शिकवणं असेल, मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या अवघड आहेत आणि त्या स्ट्रॉंगली त्याला सामोरे जाऊन भीतीवर मात करून त्या कशा कंप्लीट कराव्या ह्या सगळ्या गोष्टी बाबा शिकवत असतो. आई मात्र मुलाला थोडं जरी ठेच लागली तर जवळ घेत असते आणि लागलं का म्हणून प्रेमानं कवटाळून त्याचं पॅम्परिंग करत असते. पण ह्या दोन्ही गोष्टी मुलांच्या आयुष्यात हव्याच नाही का. मी असंच कुठंतरी ऐकलं होतं, आई असते ना ती मुलाला छातीवर घेऊन पाठीवर हात फिरवत असते आणि बाबा मात्र मुलांना खांद्यावर घेऊन आपण जितक्या लांब बघतो ना त्याच्यापेक्षा पुढं आणि त्याच्यापेक्षा उंच माझ्या मुलांना दिसावं, बघावं यासाठी प्रयत्न करत असतो. सो यस, आणखीन काय सांगू, भरभरून बोलावंसं वाटतं पण असं तुम्ही बोर व्हाल. डिस्काउंट होते का त्याच्या खूप सारे आहेत. खूप सारे पुस्तक आहेत ना. मोठं होतं का? कारण भरपूर ॲड वगैरे बघितलं होतं. आता ऍक्च्युली ते पुढच्या वीकेंड पर्यंत आहे. 3 days म्हणले होते ना. नाही पुढच्या वीकेंड पर्यंत आहे. किती रुपये बिल झालं? किती रुपये बिल झालेलं आहे? 3 बिल. हे सगळं ओमकारचं आहे का आणि हे पूर्वाचं? हे काय वेळ दाखव. 3,868 एका ठिकाणी झालं. ओके, 3,868. एका ठिकाणी झालं 338. ओके. आणि एका ठिकाणी झालं 11, म्हणजे 1100. सो 3,868 4 5,000 5,500. ओके.
हॅपी 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 I'm over the moon. ओव्हर द मून. चला आपापले बुक्स घ्या, आपापल्या रूम मध्ये ठेवून टाका. ये चला रूम मध्ये शेल्फ मध्ये जागाच नाही का? I think I have to reorganize my shelf for all of this. मग शेल्फ हे करू बा, पहिला आता टेबलवरच ठेव, उद्या क्लीन करून करू. औषध खाल्लंस ना तू? मुलांसाठी बुक्स म्हणजे एक वेगळंच ॲडव्हेंचर आहे आणि ते त्यांना वेगळ्या जगात घेऊन जात असतं. ओंकार मेडिसिन सावकाश ओंकारला थोडा खोकला झालेला आहे. आणि चला Didn't I just drink this twice? ते दुसरं होतं. असे 3 होते. कशी आहे टेस्ट बळा ऑरेंजी? चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.